प्रभाग क्रमांक हा 12 आहे. निवडणूक सुरू आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची. कशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण आहे? या ठिकाणी प्रभाग क्रमांक 12 मध्ये पुरेपूर भाजपचं वातावरण आहे. त्यात भाजपमध्ये गेली 10 वर्ष बाप्पू नगरसेवक होते. त्यानंतर 9 वर्ष प्रवीण शेट्टी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. पूर्ण तरुण वर्ग असो, वयोवृद्ध असो, सर्वांच्या मनामध्ये त्या पॅनल विषयी खूप अशी अस्मिता आहे. आणि हा पॅनल म्हणजे विजयी झालेलेच जमाच आहे. आणि यांचं काम बोलतं, यांनी केलेलं काम आहे आणि ते कामाची पावती यांना 100% मिळणार आहे. उमेदवारांचं काम, उमेदवारांच्या मितभाषी स्वभाव, उमेदवारांचं बोलणं आणि त्यांनी मागं केलेली कामं, ही कामच त्यांना विजय निवडून देतील, विजय करून देतील. 16 तारखेला निकाल आहे. निकालाकडे कसं पाहता? निकालाकडे आम्ही गुलाल म्हणूनच पाहतो. हा, हा. निकाल गुलाल घेऊनच येणार. मी पण एक प्रवीण शेठचा कार्यकर्ता आहे, बापूंचा पण कार्यकर्ता आहे. गेली अनेक वर्षे त्यांच्या सहवासात राहतो आणि कसल्याही प्रकारचा त्रास नाहीये. मीच भाषेत मन मिळावू येत, लागेल ती मदत ज्यावेळेस लागेल ती, कुठलाही कार्यकर्ता कुठेही असो, ते 100% तशी मदत करणार. आता हाच माझा मित्र आहे, नगरला असतो, नगरवरनं आलाय प्रवीण शेठसाठी प्रचार. 100% फायदा होईल. राज्य देशामध्ये नरेंद्र मोदींची सत्ता आहे, केंद्र सरकार, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची सत्ता आहे साहेबांची. आमचे आमदार पण दमदार भाजपचे आहेत आणि सत्ताही भाजपची येणार आहे. त्यामुळे निश्चितच भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपचे नगरसेवक जे येतील निवडून, ते निश्चितच चांगल्या प्रकारे काम करतील. त्यांना निधी घ्यायला अडचण येणार नाही, कुठलंही काम करण्यासाठी अडचण येणार नाही. भाजपची सत्ता येण्याचं कारण हेच आहे की राज्यातही भाजप आहे, केंद्रातही भाजप आहे, आमदारही भाजपचे आहेत. त्याच्यामुळे सत्ता भाजपची येणं खूप गरजेचं आहे. फायदा स्थानिकला निधी येण्यासाठी अडचण येणार नाही, निधी पाहिजे असा मिळेल. राज्यात देशात सत्ता असल्यामुळे आणि कामे होतील. रेड झोन भाग असल्यामुळे निधी अपुरा पडतो, तो निधी बऱ्या प्रकारे मिळून जाईल. इथला आमचा महत्वाचा प्रश्न रेड झोनचा, तो गेली अनेक वर्षापासून सोडवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मनोहर पार्रीकर आपले रक्षा मंत्री होते, त्यांनी बऱ्यापैकी तो हाताळला होता. पण त्यानंतर तो विषय असाच पेंडिंग राहिला. जर ती सत्ता झाली तर आमची एवढीच मागणी असेल की त्या विषयाकडे परत चर्चा जाईल आणि कुठंतरी त्याला हातभार लागेल.